बोलो खाटू नरेश की जय. जय श्री श्याम. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत एक अशा प्रवासाला ज्याची इच्छा लाखो भक्तांच्या मनात असते. मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून थेट राजस्थानमधील खाटू श्याम बाबाच्या दरबारात आज आपण जाणार आहोत. हा फक्त रेल्वेचा प्रवास नाही आहे, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचा प्रवास आहे. आज आपण मुंबईहून ट्रेनने रिंगसपर्यंत जाणार आहोत आणि तिथून पुढे बाबा श्याम यांच्या पवित्र दरबारात दर्शन घेणार आहोत. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. जय श्री श्याम. ठाण्याहून लोकल पकडली आणि आपण पोचलो आहोत आता मुंबई सेंट्रलला. तर मुंबई सेंट्रलहून आता रात्रीचे जवळजवळ 10:30 होत आलेत. आपली ट्रेन आहे रात्रीची, ती आहे 12239 हिसार दुरांतो एक्सप्रेस. तर आजचा प्रवास आपला पूर्ण नाईट जर्नी असणार आहे, पण ती उद्या सकाळी आपण पोचणार आहोत. तर अशा प्रकारे आता आपली ट्रेन रिव्हर्समध्ये लागते मुंबई सेंट्रलला. साधारण ही ट्रेन जी आपली आहे ती रात्री 11:10 या टायमाला निघते मुंबई सेंट्रलवरून. मग वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधवपूर जंक्शन, जयपूर आणि रिंगस असं करत करत रिंगसला आपण 3:45च्या आसपास पोचतो. म्हणजे रात्री 11 वाजता आपण बसतो गाडीत आणि सकाळी 3:30-4ला पोचतो. सकाळी म्हणजे दुपारचे 3:30-4. तर आता आनंदावल आलेले आहेत आपले. आनंदावल आज आपल्यासोबत जर्नीमध्ये आहेत आणि खाटू श्याम यांच्या दरबारात आज यांना आपण नेणार आहोत. त्यांची मस्ती खूप जोरात चालू आहे, पूर्ण एन्जॉयमेंट चालू आहे. पाऊस खूप आहे. सकाळीच आता जसा मी डोरवरती आलो, भरपूर प्रमाणात म्हणजे पावसाचं जर काय बघायलाच नको, भरपूर पाऊस आहे. ट्रेन भरपूर स्पीडने धावते. ट्रेन ॲक्च्युली लेट आहे, बऱ्यापैकी लेट आज ट्रेन चालू आहे, पण जी हवा थंड लागते आणि जे आहे जबरदस्त. आता नाश्त्यासाठी वाट बघतोय. तर नाश्ता आला आहे आपल्याला. चहा, थोडं ब्रेड, फ्रुटी आणि उपमा. हे आपलं तिकीटमध्येच ऑलरेडी आहे इन्क्लूड. त्याच्यामध्ये दुरांतो एक्सप्रेस आहे, याच्यामध्ये खाणं पिणं आपलं इन्क्लूड असतं. मी घेतलंच होतं. तर गरम पाणी आणि ही चाय कॉफी आपल्याला बनवायची आता. खूपच सुंदर स्पीड पकडला आहे, पण हा राजस्थानचा भाग असल्यामुळे सगळीकडे पाणी साठलं आहे. म्हणजे खाटू श्यामच्या इथे कधी पाऊस जास्त पडत नाही, पण आज आपण चाललो आहे आणि तुफान पावसामुळे सगळीकडेच पाणी साठलं आहे आणि तेच कारण आहे आज ट्रेन लेट जाण्यासाठी. सुंदर असा प्रवास आपला आजचा चालू आहे. तर खाण्यासाठी आले. खाण्याची आपण ऑर्डर दिली आहे की आज काय खायचं आहे ते. सगळीकडे हिरवळ आहे. तर हे दिसत असेल, पाणी सगळीकडे दिसतंय. म्हणजे ही जे पण हिरवळ आलं आहे तिथे पाणी भरपूर प्रमाणात साठलं आहे आणि तेच एक मोठं रिझन आहे की खास ट्रेन लेट चालू आहे. दिसत असेल पाणी, बऱ्यापैकी पाणी साठलं आहे. बरेचसे माझे मित्र गेले होते ऑलरेडी खाटू श्यामला. तर त्यांनी सांगितलं की तिथे पाऊस कधी पडत नाही, ऊनच असतं. पण आज आपण चाललो आणि हे बघा पाणी, बघा पूर्ण शेतामध्ये पाणी पसरलं आहे. भरपूर प्रमाणात पाणी आहे, भरपूर सुंदर. म्हणजे एकदमच भारी आज आपण आलो आहे. सुसाट ट्रेन, एकदम AC मध्ये चिल्ड आपण बसलेलो आहोत. झोप चांगली झाली आपली, नाश्ता देखील झाला आणि आता आपण, मला वाटतं माधवी सवाईपूर म्हणजे हाय स्टेशन त्यांचं, तिकडे आपण जातो. म्हणजे तिकडे जातो ना, सवाई माधवपुरा जंक्शन जे आहे तिकडे. आनंद सर पावसाचा आनंद घेत बघत बघत बाहेर टाटा करतात लोकांना. फुल धमाल मस्तीमध्ये आम्ही चाललेलो आहोत रिंगस खाटू श्याम इकडे. कोट्यात कोण आहे ना, सब रेकॉर्ड हो रहा है, टेंशन मत लो, सब जाएगा यूट्यूब पे. चाय वाला पकड़ दिसतोय का आपलं? चाय कॉफी मागे गेला.
गुड आफ्टरनून मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आता स्टेशनवर उतरलेलो आहोत. पाऊस बऱ्यापैकी आहे. आता वाजले समोर दिसत आहेत 11:12, 11:15चा टायमिंग आहे आणि थोडे पाय मोकळे करायला उतरलो. आता झाला आपला जेवणाचा टाईम. आणि जसं मी आधीच सांगितलं की दुरांतोमध्ये आपलं फूड पॅकेज ऑलरेडी इन्क्लूड आहे. ही सर्वात फास्ट ट्रेन आहे खाटू श्यामला जाण्यासाठी. बाय रोड 2200 किलोमीटरच्या आसपास पडतात. त्यापेक्षा म्हटलं एवढी गाडी आपण चालवण्यापेक्षा छान एस टी तिकीट काढूया आणि जाऊया. ही तिकीट मी प्रीमियम तत्कालमध्ये मारली आहे. म्हणजे तत्कालमध्ये नव्हती अवेलेबल. मी जस्ट चेक केलं प्रीमियम तत्कालमध्ये आणि ती तिकीट आपली कन्फर्म झाली. वेटिंगवाला तिकीट होतं त्या कॅन्सल झाल्या. पण कधी कधी नशीब लागतं. तर खाटू श्यामला जाण्यासाठी नशीब खूपच चांगलं होतं, कारण की आज देखील सेम डेज आपण मारलेली आहे तिकीट. नमस्कार. 11:53 झालेली आहेत. बाबांनी पोथी वाचायला सुरुवात केलेली आहे. आता हिला अध्याय सुरू घेतला आहे आणि बाबांनी इथे प्रसाद ठेवलेली आहे. खाल्ला की बसमध्ये पण आम्ही इथून नव्हतं गेलो टोलवाला. एवढे खास नाही. फॉलो लखेरी लाखोरी कोण करायला 224 मीटर वर आलो आपण समुद्रापासून. शरीफ बोल रहा हूँ. वालेकुम सलाम. बस ट्रेन एक तर केली मी आईचं सोडून व्हिडिओ करते आणि दुसऱ्या सांगते एकदम झाडबरचं जेवण दिलेलं आहे. वाटत नाही पोट भरेल आपलं. इकडे बघ. तर अशा प्रकारे आत्ताचे आपण आलो आहे सवाई माधवपुराला आणि ट्रेन खूप लेट आहे. चहा प्यायची वेळ झाली आहे आणि इथे चहाही अशीच मिळते. पिऊन झालं की फेकून द्यायचं. चला मग चहा पिऊया. तेव्हा कुठे ते पाणी व्हायला लागलं हे बघ, पाणी इथपर्यंत आलं होतं. कुठे कचरा काढला जमीन तर फेकून आली. हौद बघ कसं बांधले. हौद पाणी साठवायला माहीत नसतं. किती पाणी भरलं इकडे आणि बोलतात वालवंटामध्ये इकडे ड्रायव्हरला लाज वाटली पाहिजे. 5 तास गाडी लेट झाल्यावर आता पळवतोय. झोपले होते काय. देवपुरा, जेवणच्या नगरीतले देवपुरा. जय देव जय देव पांडुरंगा पांडुरंगा हारे के सहारे. और ये बारिश ने हमारी वाट लगाई पूरी 6 घंटा लेट ट्रेन. देखो धरिए कैसा कैसा. हमारे लाल मिट्टी है, काली मिट्टी है और ये इधर पीला मिट्टी है. वाळू आहे ती. गया आदमी पटकन पहुंच गया. वो काम आपको देवे वालों के लिए 24 कलाक आदमी रखना पड़ेगा, सामान रखना पड़ेगा और नॉलेज होना चाहिए. ये कठिन से गिरे टायर रोकना करके एक्सपीरियंस तो चाहिए. आता लागली आपल्याला पोचायची घाई. त्याच्यामुळे ट्रेनचा स्पीड खूप फास्ट आहे. जेवढं भेटेल तेवढं आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करत आहोत. खूपच सुंदर असे सिनरी आहेत, पण आपण बाहेर जाऊ शकत नाही.
कली क्या चिकन पनीर में और कुछ ऑप्शन है क्या? बोलता नहीं है. अशा प्रकारे आता जयपूर गेलेलं आहे आणि सुसाट स्पीड पकडला आहे, कारण की आता पुढचा स्टॉप हा आपलाच आहे, रिंगस जंक्शन. टोटल आपण 1160 किलोमीटर कवर केलेत आणि 1218 किलोमीटरला आपला हॉल्ट आहे पुढचा. संध्याकाळ होत आलेली आहे, 6 ते 7 तास गाडी लेट आहे. खूपच म्हणजे बिकट अवस्था आहे. दुपारी आपण पोचायला पाहिजे होतो 3:30-4ला, पण असं वाटतं आज संध्याकाळीच आपण पोचणार होतो. संध्याकाळ पण रात्रच उजाडलं असं वाटतंय. खूप सुंदर असं दृश्य दिसते. आपला एसटी सगळे खुश मागे आहेत. आपण तरीसुद्धा एकदम शांत पद्धतीने एन्जॉय करत चाललो आहोत, कारण की इंजिनचा कुठल्याही प्रकारचा आवाज नाही आहे. आता याच्यामध्ये झालं असं की सवाई माधवपूरला ट्रेन उलटी फिरते, म्हणजे आपण आलो त्याच्या अपोजिट डायरेक्शनने दुसऱ्या साईडने इंजिन लागतं आणि गाडीमध्ये दुसऱ्या रूटला निघून जाते. हे देखील मला नवळ वाटलं की जनरली आपण ज्या विंडो सीट असते त्या विंडो सीटच असते, पण या ट्रेनमध्ये असं होत नाही. सवाई माधवपूरला इंजिन चेंज होतं आणि आपण आलो त्याच्या अपोजिट डायरेक्शननी ट्रेन निघून जाते. तर अशा प्रकारे आपण रिंगसला पोचलेलो आहोत. खाटू नरेश महाराज की जय. संध्याकाळी आता आपण आलो आणि पहिली रिक्षा केली आणि जवळपास कुठे राहायला भेटते का बघूया. तो अभी हम जा रहे हैं खाटू श्याम जी के पुराने मंदिर में. गाना लगाया भैया ने कि देखते हैं पुराना मंदिर का सफ़र कैसा रहता है. ट्रेन हमारी 6 घंटा लेट की, तो अब खाने की दिक्कत हुई. अभी सुबह जाएंगे मेन मंदिर. अभी हम जा रहे हैं पुराने मंदिर. हे आहे खाटू श्यामजींचं जुनं मंदिर, जे आपल्याला रिंगसमध्येच पाहायला मिळतं. नारळ आणि त्यासोबत चिठ्ठी. खूप लोकांनी आपली जी इच्छा असते ती खाटू श्यामच्या दरबारात बांधून ठेवलेली असते आणि बाबा पूर्ण करतात. व्हिडिओ मी नंतरला बनवते जवळजवळ वर्षानंतर, आणि इच्छा जी होती ती देखील माझी पूर्ण झालेली आहे. माझी काय वाईफने पण दिलेली इच्छा पूर्ण झालेली आहे आणि बाबा खूपच चमत्कारी. खूप लोकांना यांचे अनुभव आले, त्या अनुभवावरूनच आम्ही इथे आलो आणि त्याचं घेतलं. तर खाटू श्याम बाबांची कथा थेट ही महाभारताशी जोडलेली आहे. महाभारत जे आपलं आहे रामायण महाभारताशी जोडलेली आहे. खाटू श्याम म्हणजे महाभारतातील बर्बरिक हा भीमाचा नातू आणि घटोत्कचचा पुत्र होता. तो अतिशय पराक्रमी धुरंधर होता. देवीला त्याच्याकडून म्हणजे देवीकडून त्याला 3 दिव्य बाण प्राप्त झाले होते. धनुष्यबाणातले असं ना बाण ते प्राप्त झाले होते. या 3 बाणाच्या सहाय्याने तो संपूर्ण युद्धाचा निकाल काही क्षणात बदलू शकत होता. पण बर्बरिकने एक वचन दिले होते, मी नेहमी पराभूत आणि दुर्बळ पक्षाच्या बाजूने लढेन. भगवान श्रीकृष्णांना जेव्हा हे समजले की बर्बरिक जर का युद्धात उतरला कौरवांच्या बाजूने तर महाभारताचे युद्ध कधीच संपणार नाही. श्रीकृष्णाने ब्राह्मणांचे रूप धारण केले आणि बर्बरिककडे दान मागितले आणि दान मागितले ते त्याचे शिर होते. काही क्षणांचा विचार न करता बर्बरिकने आपले शिर श्रीकृष्णाला देऊन टाकले आणि त्याच्या या महान त्यागामुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला की कलियुगात तू माझ्या श्याम नावाने पूजला जाशील. जो कोणी श्रद्धेने तुझ्या दरबारात येईल त्याची इच्छा पूर्ण होईल. आणि त्यामुळेच आज खाटू श्याम बाबांच्या दरबारात आपण चाललो आहोत. रूममधून आता आपण चेकआउट केलेलं आहे. सकाळचे 6 वाजत आलेत आणि आता आपण इथून थेट हारे का सहारा बाबासाहेब हमारा असे जिथे आवर्जाने मंदिर परिवार अभिमानाने आपण म्हणतो त्या ठिकाणी चाललेलो आहोत. हा रस्ता गेला स्टेशनला. इथे लागला सगळे रिक्षा. तर आपल्याला मिळाले ट्रॅक्स आणि आपण आता यांनी 18 किलोमीटर जाणार आहोत. भरपूर सारे लोक आपल्याला चालत जाताना दिसत आहेत. तर ॲक्च्युली चालतच जायचं असतं, पण आपली पहिलीच वेळ असल्यामुळे आपण ट्रॅक्सने चाललो आहोत. नाही की तिथे गर्दी कशी असेल काय असेल याची काहीच कल्पना नाही. पाऊस इथे जास्त पडला नाही आहे, पण येताना आपल्याला पावसाने धुतलं आहे. तर चालत जायला देखील खूप मजा येते. माझे काही मित्र गेले होते तर ते बोलले की आरामात 4-5 तासात आपण पोचतो. इथे दिलेलं आहे. आपण चालू श्यामबाबाच्या मंदिरात. मुंबईहून सुरू झालेला हा प्रवास आता श्रद्धेच्या अंतिम टप्प्यात येऊन पोचलेला आहे. ते म्हणजे साक्षात आपण आज मंदिरात पोचलेलो आहोत. छोटीशी लाईन आहे, अशी मोठी लाईन नाही आहे, पण इथे सगळ्यांनाच एकदम दर्शन दिले जाते. खूप साऱ्या लाईनी असल्यामुळे अशी गर्दी अशी तुफान झाली नाही आहे.
तर हे असं खाटूश्याम महाराजांचं मंदिर आहे. सगळ्यांना एकाच वेळी दर्शन करता येते. समोरासमोर मंदिर आहे ती. आणि गुलाबाचं फूल त्यांना आवडतं, त्यामुळे सगळेजण गुलाबाचं फूल घेऊन येतात. तिथे ठेवायला देखील जागा आहे. खूपच सुंदर असा दर्शन आपल्याला मिळत आहे, कारण की अगदी बोलतं ना समोरूनच दर्शन मिळतं. आणि सगळ्यांसाठी हे मंदिर ओपन आहे. असं इथे लाईन VIP असं काही नाही. छोटीशी लाईन असते. 1 तासभर झाला आणि आता आपण बाबांच्या समोर आहोत. मोबाईलमधून जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करत आहोत. ते गुलाबाचं फूल आपण ठेवलेलं आहे. बोलो खाटूश्याम महाराज की जय. सगळ्या इच्छा मनातल्या आपण आज देवापुढे ठेवलेल्या आहेत. भरपूर लोक इथे आली आहेत. आज गर्दी भरपूर आहे. सगळ्यांनाच एकदम दर्शन मिळतं. आपल्यालासुद्धा मिळाले आणि खूपच छान. जय श्री श्याम असं करत आता आपण बाहेर पडलेलो आहोत. तर श्यामकुंड आहे, तिकडे आपण जात आहोत. आणि हे मंदिराचा परिसर आहे. तिथे खूप मोठा मॅटर झाला होता आधी. म्हणजे काही भाविकांवरती इथे जे प्रसाद वगैरे होते त्या लोकांनी हल्ले गेले होते. त्यामुळे इथे कुणीच प्रसाद घेतला नाही आणि आपणही घेत नाही. ती पाहिजे तर यूट्यूबला स्टोरी आहे, तुम्ही जाऊन बघा काय झालं होतं. आता आपण आसपासची जी पण मंदिरं आहेत ती सगळी कॅप्चर करायचा ट्राय करतो. पुन्हा एकदा जय श्री श्याम. आणि तुम्ही पाहू शकता भरपूर ठिकाणी नारळ आणि चिठ्ठी ही बांधली गेलेली आहे. भरपूर लोकांनी बांधतात. आता हे खाली पाय धुण्यासाठी आपण चाललो आहोत. जे मगाशी होतं कुंड, तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रत्येक माणसाने इच्छा आकांक्षा त्याच्या आहेत. अक्षरशः मी एवढे सुंदर सुंदर अनुभव ऐकलेले आहेत की मोठे मोठे प्रॉब्लेम लोकांचे चुकील की त्यानंतरला पूर्ण झालेले आहेत, म्हणजे संपलेले आहेत ते. तर इथे आता आपण पाय धुऊया आणि असं इथूनच वरती जाऊया. खूप जुना ब्लॉग आहे हा, म्हणजे व्हिडिओ आहे. जवळजवळ 1 वर्ष झालं असेल. गेल्या पावसाळ्यात आपण गेलो होतो आणि तेव्हा काहीच आयडिया नव्हती ब्लॉगिंगची. तर आता जे आपण त्यावेळीच्या मेमरीज आहेत त्या मी ट्राय करतो आहे की एक व्हॉईसवर देऊन स्वतःच मी एडिटिंग करतो आहे आणि जेवढं होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ही मंदिरं जिथे पाहू शकता, मंदिराच्या बाजूला जी दुकानं आहेत फारच तुरळक लोकच जाऊन घेत आहेत. सगळेजण बाहेर घेतात जे पण प्रसाद वगैरे असेल. इथे जे हाणामारी झाली होती गेल्या भाविकांना आणि दुकानदारांना, त्यामुळे इथे कोणी घेत नाही. भरपूर दुकानं खालीच दिसतात आपल्याला. तर इथून छान हा एंट्रन्स आहे श्याम मंदिराचा. तर ट्रॅक्स पकडले आपण रिटर्न जाण्यासाठी, कारण की आपली पुन्हा ट्रेनच आहे. तर मस्त मंदिर मिळते आपल्याला. दर्शन खूप सुंदर झालं आपलं. आणि आता आपण ट्रॅक्स पकडून मुंबईच्या दिशेने रवाना. डायरेक्ट ट्रॅक्सने मुंबईला जाणार नव्हतं आपण, पण पहिले इथून हॉटेलला जाणार. हॉटेलनंतरला आपली ट्रेन आपण पकडणार आणि मग मुंबईला येणार होतो. तर पाऊस हा सुरू झालेला आहे संध्याकाळचा. खूप पाऊस आहे, तुफान. आता जाणवते की भरपूर पाऊस चालू झाला आहे. तर हे असं चालत चालत समोर स्टेशन आहे रिंगस, दिसत असेल. हा समोर जे आहे ते रिंगस स्टेशन आहे. खूप भक्त येतात इकडे. तर हे असं काहीसं रिंगस स्टेशन आहे. एकदम जुनं जयपूर किंवा राजस्थानचं जे असतं त्यांचे गडा टाईप त्याची कमानी आहे. खूप वेगळं आहे पण जाम भारी. आणि हा तो स्पॉट रिंगस जंक्शन जिथे ट्रेन आता येणार आहे. ही ट्रेन गेल्यानंतर आपली ट्रेन येणार आहे. पाऊस एका साईडला, ट्रेन एका साईडला. दर्शन देखील आपलं खूप सुंदर झालेलं आहे. आणि आता आपण मुंबईला जायच्या तयारीत आहोत. इथे रिंगसला येणाऱ्या खूप कमी ट्रेन आहेत. भरपूर लोक जयपूरलाच उतरतात आणि तिथूनच मग प्रवास करतात. तर ही आता आपली आलेली आहे ट्रेन. सेम दुरांतोच आपण घेतलेली आहे, कारण की ती सर्वात फास्ट ट्रेन होती. रंगीत कलरमध्ये दुरांतो, जी 7 तास लेट होती.
तर होपफुली आपण ह्यावेळी टायमावर पोचू. आपला डबा देखील तोच आहे, फक्त आपण संध्याकाळी बसलो आहे आणि नाश्ता आलेला आहे आपल्याला संध्याकाळचा. वेलकम ड्रिंक असं बोलू शकतो. वाटले चाच्याचे पोहे. हाउ डू फील? कैसा फील हो रहा है? मज़ा आ गया. आणि घरी पोचलो आणि गोल्डीचा आवाज आपल्याला ऐकायला येत आहे. 2 दिवस झाले आणि आता आपण आलेलो आहोत. गोल्डी खूप एक्साइट झालेला आहे आणि त्याला अक्षरशः पकडून ठेवलं आहे ना, तर त्याने उडी मारली असती. पहिल्यांदा तसं मी त्याच्यापासून लांब गेलो होतो. तर गोल्डीची फुल मजा, एन्जॉयमेंट. मालिक रिटर्न आ गया, मालिक रिटर्न आ गया. मालिक कहाँ गए थे तुम? मालिक कहाँ गए थे तुम? अरे मालिक कहाँ गए थे? अरे उसको छोड़ो, तुम कहाँ गए थे? बैग में क्या लाए? बैग में क्या लाए?